आजकाल अनेक स्त्रियांना काकू असं संबोधलं की त्यांना वाईट वाटतं, अगदी रागही येतो. पूर्वी जिथे काकू हा सन्मानाचा आणि आपुलकीच्या नात्याचा शब्द मानला जायचा, तिथे आज मात्र काही स्त्रियांना तो शब्द आपलं वय दाखवणारा किंवा आपली ओळख वयस्कर स्त्री म्हणून करणारा वाटतो. यामागे केवळ शब्दाचा अर्थ बदललेला नाही, तर बदललेली आहे समाजाची, विशेषतः स्त्रियांची स्वतःकडे बघण्याची दृष्टी आणि स्वतःची ओळख जपण्याची गरज. सध्या आपण ज्या युगात जगतोय तिथे वय, स्टाईल आणि वैयक्तिक ओळख या गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या झाल्या आहेत. आजच्या स्त्रीला ती फक्त कुणाची बायको, आई किंवा काकू म्हणून ओळख नको आहे, तर तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हवं आहे. ती स्वतःला व्यक्त करताना काकूबाई असं म्हटल्यासारखं वाटलं, जणू तिला परंपरागत जुन्या विचारांची वयस्कर स्त्री म्हणून आपल्याला पाहलं जातंय असं तिला वाटू लागतं. त्यामुळे काकू हा शब्द ऐकला की ती लगेच वयाची, स्टाईलची आणि ओळखीची तुलना करू लागते. या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे स्वप्रतिमा, म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. समाज सतत तरुण दिसण्यासाठी, स्मार्ट राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी अपेक्षा स्त्रियांकडून करत असतो. त्यामुळे वयाच्या संबंधित कोणतेही भाष्य, अगदी ते नात्याच्या रूपात असलं तरीही, काही स्त्रियांना अस्वस्थ करते. काकू म्हटलं की स्वतःला मागच्या पिढीतील समजल्या जातात असं त्यांना वाटतं आणि त्यामागे एक प्रकारची अस्वस्थताही असते. या सगळ्यावर उपाय म्हणजे संवाद आणि स्वीकारणं. काकू हा शब्द हे फक्त नातं दर्शवणारं एक संबोधन आहे, याचा आदर करणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाचं वजन आपण त्याला दिलेल्या अर्थावर ठरतं. जर काकू हा शब्द प्रेमाने, आदराने वापरला जात असेल तर त्याचा अपमान वाटण्याचं काहीच कारण नाही. तसंच नवीन पिढीनेही संबोधन करताना काळजी घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे गैरसमज टाळता येतील. काही वेळा नावाने हाक मारणं किंवा आधी ओळख पटवून मग त्या शब्दाचा वापर करणं, हे छोटेसे बदल मोठा फरक घडवू शकतात. शेवटी नातं जपायचं असेल तर शब्दापेक्षा भावनेला अधिक महत्त्व द्यायला हवं. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.